लेखकाच्या लिखाणामध्ये नाविन्य असायला हवं. त्याचं लिखाण अस्सल वाटलं पाहिजे म्हणून त्याला जीवनाच्या अनुभूतीची जोड असायला हवी. साहित्य म्हटलं की एक वाचक म्हणून नकळत मनामध्ये अपेक्षांचे घुमारे फुटू लागतात. मराठी साहित्य विश्वामध्ये आजपर्यंत अनेक श्रेष्ठ साहित्यिक होऊन गेले. मात्र ज्यांच्या लिखाणाला जीवनाच्या अनुभूतीची जोड मिळाली असे लेखक कमीच. मागच्या शतकामध्ये एक असे साहित्यिक होऊन गेले ज्यांनी आपल्या बालपणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा सोडली होती, देवळामध्ये कीर्तनं केली आणि जीवनाची 50 वर्ष दुर्ग भ्रमंती केली होती. होय, या मुलखावेगळ्या साहित्यिकाचं नाव म्हणजे गोपाळ नीलकंठ दांडेकर, अर्थात आपले गोनीदा. त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया आज या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत प्रथमेश राणे. MyMTV मध्ये आपलं स्वागत. गोनीदांचा जन्म विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या गावी झाला. तिथे 4थी पर्यंत त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी घर सोडलं. पुढे संत गाडगे महाराजांच्या सहवासात आल्यानंतर त्यांनी समाजाला दिलेले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जागोजागी कीर्तनं केली. त्या सुमारास त्यांनी ज्ञानेश्वरीचा व संत तुकारामांच्या गाथेचा अभ्यास केला. श्रीधर शास्त्री पाठक यांच्याकडे त्यांनी वेदांताचा अभ्यास केला. वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. 1941 ते 45 या काळात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रचारक म्हणून काम केलं. याच काळात शरदचंद्रांच्या साहित्याचं वाचन केलं. विवाहानंतर औंध येथील पंडित सातवळेकरांच्या पुरुषार्थ मासिकाचं सहसंपादक म्हणून आणि वैदिक धर्म या हिंदी नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. चित्रपाषाण जमवणं, दुर्ग भ्रमंती करणं, छायाचित्र घेणं हे दांडेकरांचे छंद होते. महाराष्ट्रातील अनेक युवक युवतींना दांडेकरांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या समवेत गिरिभ्रमणाचे धडे दिले. 1945 साली आमचे राष्ट्रपुरुष हे त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. दांडेकरांनी 50 वर्ष सातत्याने विपुल लेखन केलं. 26 कादंबऱ्या, 10 नाटकं, 12 ललित ग्रंथ, 2 कथासंग्रह, 11 धार्मिक व चरित्रपार पुस्तकं, बालसाहित्यावरची 17 पुस्तकं, आत्मचरित्र अशी दांडेकरांची विपुल ग्रंथसंपदा आहे. याशिवाय पवनाकाठचा धोंडी, जैत रे जैत, देवकीनंदन गोपाला या चित्रपट कथा दांडेकरांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या 9 पुस्तकांचं हिंदी, सिंधी व गुजराती भाषांमध्ये अनुवाद सुद्धा झालाय. बिंदूची कथा ही नौखालीच्या हत्याकांडावरील कादंबरी लिहून दांडेकरांनी कादंबरीच्या क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांच्या कादंबरी विश्वातील विविधता थक्क करणारी आहे. पडघवली, माचीवरला बुधा, जैत रे जैत, रानभुली, पूर्णामाईची लेकरं अशा कादंबऱ्यांमुळे प्रादेशिक कादंबरी लेखकांमध्ये त्यांनी आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलं. मी लिहिलेल्या बहुतेक कादंबऱ्या म्हणजे माझं आत्मचरित्रच आहे या त्यांच्या विधानाचा प्रत्यय त्यांच्या प्रादेशिक कादंबऱ्या वाचताना येतो. त्यांच्या शितू आणि पडघवली या 2 कादंबऱ्यांना कोकणची पार्श्वभूमी आहे. कोकणातील दैवत, दंतकथा या गोष्टींशिवाय कोकणचं भावविश्व अपुरा आहे. निसर्ग हा तिथल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शितू कादंबरी म्हणजे दांडेकरांच्या शब्दात एक हळवी प्रेमकथा किंवा प्रेमकाव्य आहे. पडघवली कादंबरीतील लहानातली लहान व्यक्तिरेखा देखील दांडेकरांनी कलात्मक पातळीवर उभी केली आहे. दांडेकरांच्या सर्जनशीलतेचं वैशिष्ट्य म्हणजे ते महाराष्ट्राच्या कोणत्याही भूप्रदेशातील संस्कृतीशी सहजपणे एकरूप व्हायचे. पूर्णामाईची लेकरं या कादंबरीमध्ये दांडेकरांनी अभिव्यक्तीसाठी विदर्भ भूमी निवडली आणि प्रादेशिकतेची वेगळी वाट चोखाळली. झुंजार माची, दर्या भवानी अशा ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी शिवकाळ आपल्यासमोर उभा केला. त्यांनी स्मरणगाथा या आपल्या ग्रंथामध्ये भोगलेल्या दुःखांची आणि यातनांची गोष्ट सांगितली. गोनीदांच्या लिखाणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं लिखाण हे जीवनमूल्यांशी एकनिष्ठ होतं. अत्यंत रसाळ आणि उगवती भाषा त्याच्या जोडीला भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला. दांडेकरांना अनेक पुरस्कारांनी वेळोवेळी सन्मानित करण्यात आलं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेले गोनीदा मराठी साहित्य संस्कृतीशी पूर्णपणे एकरूप झाले होते. आपल्या लिखाणातून शिवकाळ जिवंत करणारे गोनीदा श्रेष्ठ होतेच, त्याचबरोबर त्यांची नात म्हणजेच प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी अनेक चित्रपटांमध्ये साकारलेली राजमाता जिजाऊंची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायमची कोरली गेली. गोनीदांच्या साहित्य विश्वाची ही ओळख आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातल्या बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी MyMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.